नमस्कार. नमस्कार. मला आपलं नाव आणि पत्ता सांगा. माझं नाव संतोष बंडा गायकवाड. हां मी दिंडेलीमध्ये राहतोय. हां. तर ह्या ऊसाच्या प्लॉटमध्ये आपण जे आहे 86-032चा प्लॉट आहे ना. हां 86. ह्याच्यामध्ये तुम्ही कशा कशा पद्धतीने लागवडीचं डोस वापरलेले आहेत? लागवड डोस ग्रीन प्लॅनेटचं भूमी पॉवर हां आणि प्रॉम हां हे दोन हे प्रोडक्ट वापरले आहेत. हां आणि इतर रासायनिक बाहेरचे आपले DAP हां आणि युरिया हां हे असं 10-26 आपण वापरलेलं आहे. आणि आळवणी फवारणी कशा पद्धतीने केलेली आहे? आपण ग्रीन प्लॅनेटची घेतलेली आहे. हां आणि आळवणी जर म्हटलं तर 2 आळवण्या हां आणि 3 फवारण्या. हां. ह्या वापरातून तुम्हाला काय बदल जाणवतोय? रिझल्ट चांगला आहे हां त्या वापरायला म्हटलं तर. आता ऊसाची जाडी हां आणि जरा मला दाखवू शकाल काय? हां पेरांची जाडी लांबी आणि लांबी जर बघितलं तर जास्त आहे. जास्त आहे. तर सर्वसाधारण ही लागण कधीची आहे? नोव्हेंबर एंडिंगची आहे. 30 नोव्हेंबरची. 30 नोव्हेंबरची लागण आहे आणि आज मला वाटतंय 4 मे आहे. हां 4 मे. म्हणजे सर्वसाधारण 5 महिने या लागणीला झालेले आहे. होय. तर 5 महिन्यामध्ये ही लागणीची उंची तुम्हाला किती वाटते? ह्या लावणीची उंची आता लागणीची जवळजवळ 8-10 फूट तरी आहे. तुमच्यावरती तरी 3 फूट आहे, म्हणजे 8 ते 9 फूट उंची आता ह्या लागणीची आहे. होय. तर 5 महिन्यामध्ये तुमच्यासोबत आजूबाजूला जे काही लागणी लोकांनी केलेल्या आहेत हां. त्या लागणीत आणि ह्या लागणीमध्ये तुम्हाला फरक काय वाटतोय? बराचसा फरक आहे. जवळजवळ निम्म्याला जास्त फरक जाणवते. म्हणजे बाहेरच्या लागणी आहेत त्या 5-6 फुटाच्या लेवलला आहेत 5-6 फूट आणि आपली लागणी 8 ते 9 फुटाची होय. लेवल आहे. अगदी 5 महिन्यामध्ये हा डिफरंट आहे. होय. एकंदरीत तुम्ही ह्या ज्या आळवण्या फवारण्या किंवा ग्रॅन्युअलमधली आपली ग्रीन पेंटची खतं जी वापरलेली आहेत ह्याच्यातून जो तुम्हाला रिझल्ट आला ह्यात तुम्ही समाधानी आहे का? हां समाधान आहे. तर इतर शेतकऱ्यांसाठी तुम्ही काय सांगाल? इतर शेतकऱ्यांनी वापरावं. ठीक आहे. ओके. तुम्ही जी ग्रीन पेंटला मुलाखत दिली याबद्दल तुमचं धन्यवाद. थँक्यू.